अपा जुवेली मानकिवली बेंडशीळ इकडचे जे काही रस्ते आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी जवळपास 10 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। कधीपासून साधारण कामाला सुरुवात होणार आहे आणि कधी पूर्ण होईल, काय फायदा होणार आहे बदलापूर? दहिवली बेंडशील कासगाव इकडे निघणारा जो रस्ता आहे हा सध्या डांबरीकरणाचा आहे। त्याला सिमेंट कॉन्क्रीटचं दर्जा द्यावा यासाठी मागणी आपण गडकरी साहेबांच्याकडे केली होती आणि गडकरी साहेबांनी आपल्याला 20 कोटीचा निधी या रस्त्यासाठी 10 कोटी आणि पुढं तिकडनं वांगणीपासून जो याला बोराटपाड्यावरून परत बारवी डॅमला येतोय त्या रस्त्यासाठी 10 असे 20 कोटी रुपयाचा निधी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळाला आणि त्यामुळं हा रस्ता आता जो 4.5 मीटरचा होता त्याला आता 5.5 मीटरचा करून बेंडशील गावाला भविष्याचा जो आता दर्जा आहे तो दर्जा देण्याच्या हेतूने आपण या रस्त्याला तशा प्रकारचा दर्जा घेतला आहे। भविष्यामध्ये बेंडशील गाव हे शहरीकरण होणार आहे, गाव राहणार नाही आणि त्यामुळं रस्ते मोठे असले तरच त्याचा चांगला फायदा होऊ शकेल आणि म्हणून बदलापूर शहराला जोडणारे हे सगळे रस्ते जे आहेत त्याचा चांगल्या प्रकारचा दर्जा असावा ही मागणी केली होती आणि त्याचं आज भूमिपूजन करून उद्यापासून ही कामं सुरू होतील आणि 2 महिन्याच्या आत या रस्त्याचं काम पूर्ण होऊन जाईल। चांगल्या प्रकारचा रस्ता या गावांना सगळ्यांना जोडण्यासारखा होईल। दहिवली आणि बेंडशील गावाला वांगणीला जायला मोजून 8 ते 10 मिनटं लागतील सगळ्यात चांगलं, किंवा कर्जत साईडला जायचं असेल तरीसुद्धा त्यांना सगळ्यात जवळचा रस्ता, ट्रॅफिक नाही आणि चांगल्या प्रकारचा रस्ता झाला तर दळणवळणाचं साधनसुद्धा या गावांना वाढेल आणि त्याचा फायदा सध्या यांना होईल शहरीकरण होईपर्यंत आणि म्हणून शहरीकरणाचा दर्जा मिळणाऱ्या गावावर आपण खास लक्ष केंद्रित करून सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रस्ताव दिला होता आणि त्यांनी त्याला तत्वता मान्यता दिली। गडकरी साहेबांचं मला मनापासून अभिनंदन। अर्थात बदलापूर कात्र परिसरात जो रिंग रोड आलेला आहे तो सध्या अपूर्ण अवस्थेत आहे आणि तो सुद्धा कनेक्ट होणार आहे इथून काही अंतरावरती, सध्या काम अपूर्ण आहे। म्हणजे काय नेमकं कारण आहे, कधीपासून काम होऊ शकतं पुढे? त्या रस्त्याचं काम मागच्या वर्षीच मंजूर झालंय, थोडा जागेचा वाद होता तो पण मिटलाय आणि आता त्याचं काम साधारण 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होईल। बदलापूर स्टेशनला जाण्याची आवश्यकताच राहणार नाही, मानकिवलीमधून डायरेक्ट आपण कात्रजच्या बाहेरच्या बाजूला निघून जाणार आणि त्याचा फायदा या सगळ्या गावांना मोठ्या प्रमाणात, शहराला सुद्धा मोठ्या प्रमाणात होईल। तो रस्ता तर खूप टॉप लेवलचा रस्ता होईल आणि त्याच्याहीपेक्षा मानकिवलीचा पुढचा पट्टा हा एक मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल, कारण मोठा रस्ता तो 100 फुटी रस्ता असल्यामुळं त्या रस्त्याला दोन्ही बाजूला चांगल्या प्रकारचे शोरूम येतील आणि त्याच्याच बाजूने आपण दुसरा एक रस्ता घेतलेला आहे, त्याचा DPR आता बनवण्याचं काम चालू केलं आहे। त्याला जवळजवळ 1100 कोटी रुपयाचा खर्च येतोय, 11,000 कोटीचा, 11,000 कोटी रुपये त्याला खर्च येतोय। टाटा कन्सल्टन्सीच्या माध्यमातून त्याचा DPR बनवला जातोय। जुवेलीपासून तो रस्ता निघेल मागच्या बाजूनी तर तो डायरेक्ट आपल्या आनंदनगर इंडस्ट्रीच्या मागच्या बाजूनी, मलंगडच्या बाजूनी उसाटण्यावरून डायरेक्ट तळोजावरून झाला 20 मिनिटामध्ये बदलापूरचा माणूस हा नवी मुंबईला पोहोचेल एवढा चांगल्या प्रकारचं दळणवळणाचं साधन त्या रस्त्याच्या माध्यमातून होतंय। भविष्यामध्ये बदलापूरकर नेवाळी फाटा, काटई, लोढा किंवा शिलफाटा या ट्रॅफिकच्या पासून मुक्ती मिळेल आणि बदलापूरला एअरपोर्टला जायचं असेल, मुंबईला जायचं असेल तर चांगल्या प्रकारचं दळणवळण त्या ठिकाणी होईल। त्यामुळे सगळ्यात चांगल्या रस्त्यांचं जाळं बदलापूरला होतंय, मनापासून झालं।